नंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम माधुर्य रसकल्लोला शिवशक्त्यैकरूपिणीं अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेश नंदिनी। नमो गोविंद देवाय ज्ञानदेव स्वरूपिणे वाङ्मिने वाङ्निधानाय यतये वेदमूर्तये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। सगळ्यांना सादर नमस्कार। नवरात्री विशेष चिंतनमालेमध्ये आपण गेले काही दिवस विविध स्त्री संतांच्या विविध संतांच्या सहधर्मचारिणींच्या चरित्राचं कार्याचं चिंतन करतोय आणि हा स्त्री शक्तीचा जागर आपण करत असताना आज मात्र प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज असा पुरुष संताचा विषय कसा असा प्रश्न कदाचित आपल्याला पडला असेल। तसं पाहिलं तर संत हे रूप लिंग या सगळ्या लौकिक भेदांच्या पलीकडचे असतात, पण तरी सुद्धा असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। आणि या प्रश्नाचं अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर संत श्री गुलाबराव महाराज म्हणजे देह पुरुषाचा पण मन मात्र स्त्रीचं। ते कसं, त्यांचं स्त्री रूप, त्यांची मधुरा भक्ती हे सगळं आपण बघू, पण त्याआधी त्यांच्या चरित्राचा त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊ। रत्नाकरा धौतपदाम हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम। अशा वैभवशाली भारत मातेच्या मुकुटावर शोभणारं दिव्य संतरत्न, ज्याच्या प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये अवघं विश्व उजळून टाकण्याचं सामर्थ्य असावं, ते म्हणजे ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज। भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असे म्हणाले होते की संपूर्ण जगामध्ये भारताला सर्वात मोठी संत परंपरा लाभलेली आणि भारतामध्ये ही महाराष्ट्राला सगळ्यात मोठी आणि अत्यंत श्रेष्ठ अशी संत परंपरा लाभली आहे। म्हणून भारत हे एक राष्ट्र आहे, परंतु हे महाराष्ट्र आहे। अगदी मुकुंदराज ज्ञानेश्वर माऊलींपासून ते तुकाराम रामदास समर्थ रामदासांपर्यंत ही संत परंपरा चालत आलेली आहे। पण या सगळ्या संतांचा 20व्या शतकातला एकत्रित आविष्कार म्हणजे संत श्री गुलाबराव महाराज नव्हे, तर या संत परंपरेचं पुनर्जीवन म्हणजे संत श्री गुलाबराव महाराजांचा अवतार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा, नामदेव महाराजांचा प्रचार, एकनाथ महाराजांचा प्रपंच, तुकाराम महाराजांची प्रपत्ती म्हणजे शरणागती आणि समर्थ रामदास स्वामींचा प्रतिकार या सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा एकत्रित आविष्कार आपल्याला संत श्री गुलाबराव महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला दिसून येतो। श्री महाराजांच्या चरित्राचं, त्यांच्या जीवनाचं मोठेपण आणि वेगळेपण सर्वप्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे। कुठलाही संत म्हटला की त्याच्याकडे केवळ आध्यात्मिक आणि भक्तीच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, पण देशाच्या, समाजाच्या वैचारिक जडणघडणीमध्ये त्याचं काहीतरी योगदान असू शकतं याकडे समाजाचं लक्षच जात नाही। आणि म्हणून त्या दृष्टीने श्री महाराजांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा चिंतन होणं आवश्यक आहे। आपण भारताच्या इतिहासाचं जर अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की मोगलांच्या 700 वर्षांच्या साम्राज्यामध्येही आपल्या देशाचं जेवढं नुकसान झालं नाही तेवढं ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीमध्ये झालं, ज्याची फळं आपण अजूनही भोगतो। याचं कारण मोगलांचं आक्रमण हे शस्त्राच्या बळावर केलं गेलेलं आक्रमण होतं, पण इंग्रजांचं आक्रमण मात्र अतिशय योजनाबद्ध रीतीने विचारांच्या आणि बुद्धीच्या बळावर केलेलं आक्रमण होतं। भारत इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये असताना ब्रिटिश अधिकारी मॅक्स मिलरनी आपल्या एका पत्रामध्ये लिहिलंय, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स बट इट शुड बी कॉन्कर्ड अगेन अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन। आपण भारतावर एकदा विजय मिळवलाय, पण आपण भारताला दुसऱ्यांदा जिंकलं पाहिजे आणि हा दुसरा विजय जो आपल्याला भारतावर मिळवायचा आहे तो आपण शिक्षणाच्या माध्यमातून मिळवायला पाहिजे। आणि मॅक्स मिलरच्या याच विचारांमधून प्रेरित होऊन लॉर्ड मेकॉलेनं जाहीर केलं की मी भारतामध्ये अशी शिक्षण पद्धती सुरू केली आहे की ज्यामुळे हे लोक शरीराने तर भारतीय राहतील, पण आचार आणि विचारांनी मात्र पूर्णतः इंग्रज होतील। आपली परंपरा, आपली संस्कृती यांचं आपण रक्षण केलं पाहिजे, हा विचारच इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून समूळ पुसून टाकण्यात आला। आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले विचार, आपले आचार, आपली भाषा, आपली वेशभूषा हे सगळं वाईट, बुरसटलेलं असं सतत समाजाच्या मनावर बिंबवण्यात आलं आणि आपल्याकडचा सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर या विचारांना बळी पडला।
आणि अशा वेळी आपल्याला अशा एका महात्म्याची नितांत गरज होती जो या वैचारिक सांस्कृतिक आक्रमणाला थोपवून धरेल आणि आपल्या सगळ्या धारणांचं तत्वज्ञानाचं श्रेष्ठत्व तर्काने सिद्ध करून भारतीयांना आत्मकल्याणाचा मार्ग दाखवेल. तो महात्मा श्री महाराजांच्या रूपाने अवतरला आणि त्यांनी गरजून सांगितलं की आर्य ऋषींनी सांगितलेले सिद्धांत योग्य आहेत हे सिद्ध करण्याशिवाय मला आणि माझ्या हितचिंतकांना अन्य कुठलंही काम नाही. इंग्रजांचं आक्रमण हे बुद्धिप्रामाण्य आक्रमण होतं. त्यामुळे त्या बौद्धिक आक्रमणाचं उत्तर बुद्धीनेच देणं आवश्यक होतं. आणि श्री महाराज तर नेहमी म्हणायचे, युक्तीने पटवून देण्याचा माझा बाणा आहे. आज जर आपण आपल्या देशाच्या वर्तमान स्थितीचं अवलोकन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की दुर्दैवाने श्री महाराजांचा अवतार ज्यावेळी झाला तेव्हा आपल्या देशाची जी परिस्थिती होती तशीच कमी अधिक प्रमाणामध्ये परिस्थिती आजही आहे. आज आपल्या देशातले तथाकथित पुरोगामी आधुनिक लोक आपल्या संस्कृतीवर, आपल्या तत्वज्ञानावर, आपल्या देवतांवर, संतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आणि त्यांचा विरोध करण्यामध्ये धन्यता मानतात. आणि अशा वेळी त्यांना जर आपल्या आर्य ऋषींनी सांगितलेल्या सिद्धांतांचा, वेदांचा, तत्वज्ञानाचा अर्थ योग्य पद्धतीने समजावून सांगत त्यांच्या मनामध्ये आपल्या धर्माविषयी आणि राष्ट्राविषयी अभिमानाची भावना, आपुलकीची भावना निर्माण करायची असेल तर त्यासाठी श्री महाराजांच्या चरित्र आणि वाङ्मया इतका सर्वोत्तम उपाय दुसरा कुठलाच नाही. अमरावतीमध्ये अचलपूर नावाचा एक जिल्हा आहे आणि त्यामध्ये माधान नावाचं एक छोटंसं गाव आहे. या माधान गावातच मोहडांच्या घरी 6 जुलै 1881 आषाढ शुद्ध दशमीला एका असामान्य बालकाने जन्म घेतला. सावळा वर्ण, काळेभोर डोळे, कुरळे केस, असं अगदी कृष्णासारखं रूप आणि सगळ्या लीला सुद्धा कृष्णासारख्याच. पण शोकांतिका अशी झाली की या हसऱ्या खेळकर बाळाची एका आजाराचं निमित्त होऊन अवघ्या 9व्या महिन्यामध्ये दृष्टी गेली, कायमचं अंधत्व आलं. त्यानंतर वयाच्या 4 वर्षांपर्यंत गुलाब माधानमध्येच आपल्या आई वडिलांबरोबर राहिला. पण वयाच्या 4थ्या वर्षी मात्र आणखी एक आघात कोसळला. अलोकाबाईंचं निधन झालं. लहानग्या गुलाबला मातृवियोग झाला आणि त्यानंतर गुलाब आपल्या आजोळी लोणी टाकळीला आला. तिथे आजीनी तर आपल्या लाडक्या नातवावर खूप प्रेम केलं, पण मामा मामींना मात्र हे आंधळ ओझं नकोसं वाटत होतं. त्यामुळे मामा मामींचा सगळा त्रास सहन करून पुढची 6 वर्ष गुलाब आपल्या आजोळी लोणी टाकळीला राहिला. आणि याच काळामध्ये त्याच्या प्रज्ञाचक्षुत्वाची प्रचिती यायला सुरुवात झाली. आजीनं बघितलं की या 4-5 वर्षांचा पोर जेवत असताना अगदी वेगळाच ध्यानावस्थेत गेल्यासारखा भासतो. तो हातांच्या खुणा करून कुणाला तरी ये ये म्हणून बोलवतो, मध्येच काहीतरी पुटपुटतो, हात हवेमध्ये उंचावून घास भरवल्यासारखं करतो. आजीला काही कळेना. ती म्हणाली, अरे गुल्ल्या. गुलाबला लाडाने घरी गुल्ल्या म्हणायचे. आजी म्हणते, अरे गुल्ल्या तू हे काय करत असतोस, कुणाशी सारखं बोलत असतोस. गुलाब आपल्या आजीला बाई म्हणायचा. तो म्हणतो, अगं बाई इथे एक सुकुमार लहान बालक येतो. त्यानं डोक्यावरती सुंदर मुकुट धारण केलेला आहे. त्या मुकुटावरती मोरपीळ शोभून दिसतंय. कानामध्ये त्यानं मोठी सुंदर कुंडलं घातली आहेत. पितांबर दिसलेला असा तो लहानका बालक माझ्या समोर येतो आणि माझ्याकडे हसत बघत बसतो. जेवताना मला घास भरवायला सांगतो आणि मी त्याच्यामध्येच मग्न असतो. आजीने हे सगळं ऐकलं. तिला काही कळेना. तिला तर कुणीच दिसत नव्हतं. पण लहानग्या गुलाबला मात्र प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं दर्शन होत होतं. फक्त दर्शनच होत नव्हतं तर तो त्याला आपल्या हातांनी जेवू घालत होता. कुणाचाही यावर विश्वास बसायचा नाही. पण सगळ्यांना हा अनुभव मात्र यायचा की ज्यावेळी गुल्ल्या जेवायला बसतो तेव्हा संपूर्ण घरामध्ये, संपूर्ण वातावरणामध्ये एक अलौकिक दिव्य सुगंध भरलेला असतो. हा गुलाब धावत धावत विहिरीजवळ जायचा आणि तिथे येणाऱ्या स्त्रियांना हा अंध मुलगा बरोबर त्यांच्या नावाने ओळखायचा. त्या स्त्रिया चकित व्हायच्या. त्या म्हणायच्या, अरे गुलाब, आम्ही तर तुझ्याशी बोललो सुद्धा नाही, मग तू आम्हाला कसं ओळखलंस. त्यावर तो हसायचा आणि म्हणायचा, तुम्ही बोलला नाहीत, पण तुमच्या हातातल्या या बांगड्या आणि पायातली जोडवी आहेत ना, ती माझ्याशी बोलतात. तुम्ही चालत येता तेव्हा त्या बांगड्यांचा आणि जोडव्यांचा आवाज होतो. प्रत्येकीच्या बांगड्यांचा आणि जोडव्यांचा आवाज वेगळा आणि त्यावरून मला ओळखू येतं तुम्ही कोण आहात ते. त्या गुलाबचं हे उत्तर ऐकून स्त्रिया अवाक व्हायच्या. तो कधीतरी काहीतरी सांगायचा. लहान म्हणून मोठे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, पण नंतर मात्र त्याचं भाकीत खरं ठरायचं. अशा प्रकारे गुलाबच्या ठिकाणी असणाऱ्या अंतःसामर्थ्याची जाणीव त्या काळापासूनच थोडी थोडी व्हायला लागली होती.
पण त्या काळात ते प्रकर्षाने कुणाच्या लक्षात आलं नाही. घरचं वातावरण फारसं बरं नसल्यामुळे आणि अंधत्वामुळे गुलाबला लौकिक शिक्षण तर मिळू शकलं नाही. पण ज्ञानाची तळमळ असलेला हा मुलगा कुठला ना कुठला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून तो मिळेल ती पुस्तकं वाचून घ्यायचा. भगवद्गीता, कुराण, बायबल अशा धर्मग्रंथांसह अनेक आध्यात्मिक धार्मिक पुस्तकं अगदी बालवयामध्ये गुलाबनी आपल्या शेजारपाजारच्या लोकांकडून वाचून घेतली. आणि वाचून दाखवणारे लोक इतक्या लहान वयामध्ये असलेली त्याची आकलन शक्ती बघून थक्क व्हायचे. ऐकलेल्या पुस्तकांवरती एकांतामध्ये मनन चिंतन करणं, ध्यानावस्थेत राहणं हा तर गुलाबचा नित्यक्रमच होता. त्याची स्मरणशक्ती अद्भुत होती. अगदी 7-8 वर्षांचा होईपर्यंत त्याला शिवलीलामृताचा संपूर्ण पाठ, गीतेचा 11वा अध्याय, व्यंकटेश स्तोत्र अशी कित्येक स्तोत्र कंठस्थ होती. तो एकपाठी होता. एकदा गुलाबनी काहीतरी ऐकलं की ते त्याच्या लक्षात राहिले. अशा प्रकारे वयाच्या 10व्या वर्षीपर्यंत मामीचा त्रास असला तरी सुद्धा आजीच्या मायेच्या पखरणीखाली गुलाबचं बालपण गेलं. गुलाब 10 वर्षाचा झाल्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी पुनर्विवाह केला आणि ते गुलाबला परत माघारी आपल्या घरी माधानला घेऊन आले. तिकडे परत गेल्यानंतर मात्र सावतराईचा जाच काही शेवटपर्यंत सुटला नाही. गुलाब माधानला आल्यानंतर त्याच्यासाठी रामराव देशपांडे नावाच्या गुरुजींची घरीच शिकवणी सुरू केली. पण गुलाब इतका तीक्ष्ण बुद्धीचा होता की गुरुजींना माहीत होतं नव्हतं ते सारं काही त्यानं अगदी काही दिवसांमध्येच आत्मसात करून टाकलं. गुरुजींजवळचं सगळं ज्ञान संपून गेलं. या लहानग्या मुलाची ती कमालीची प्रतिभा बघून गुरुजी सुद्धा थक्क झाले. पुढे याच रामराव देशपांडे गुरुजींना श्री महाराजांनी गुरुपदेश केला. वयाच्या 15व्या वर्षीपर्यंत गुलाबाची जन्मजात असलेली प्रतिभा अधिकच निखारत गेली. आता तो काव्य रचना करायला लागला आणि याच काळात त्याचं वाचनही झपाट्याने वाढलं. आजपर्यंत तो केवळ पुराण, शास्त्र, धार्मिक, आध्यात्मिक पुस्तकांचं वाचन करायचा. पण आता मात्र त्यांनी आधुनिक पाश्चात्य विद्वानांची ग्रंथही पालथी घातली. डार्विन, स्पेन्सर, हॅमिल्टन अशा सगळ्या मोठमोठ्या विचारवंतांचे ग्रंथ त्यांनी फक्त वाचलेच नाहीत तर त्यांच्यामधल्या काही सिद्धांतांचं सप्रमाण खंडन सुद्धा केलं. आणि हे सगळं वाचन कसं केलं? अंधत्वामुळे प्रत्यक्ष वाचणं तर शक्य नव्हतं. तर महाराजांकडे पुस्तकांची एक पेटी होती. ती भली मोठी अवजड पेटी डोक्यावर घ्यावी आणि महाराजांनी निघावं. कधी सिरसगाव, कधी यावली, कधी चांदूर बाजार तर कधी अगदी अमरावतीपर्यंत उन्हा पावसात वणवण फिरत चालत येत वाटेत भेटतील त्या लोकांकडून पुस्तकं वाचून घ्यावी. आणि अशा प्रकारे एखादा डोळस व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्यभरात बघणारही नाही इतकी पुस्तकं त्या चक्षुहीनानं अवघ्या काही वर्षात वाचून काढली. एव्हाना श्री महाराजांच्या ठिकाणी असलेल्या दिव्य सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वज्ञतेचा प्रत्यय लोकांना यायला लागला होता. त्यांच्या अधिकाराची जाणीव लोकांना झाली आणि काहींनी श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन त्यांचं शिष्यत्व पत्करलं. मधल्या काळामध्ये मनकर्णिका आईंबरोबर श्री महाराजांचा विवाह संपन्न झाला. श्री महाराजांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश तर केला पण त्यांनी आधीच आपल्या पत्नीला सांगितलं की हे बघ, माझं तर संपूर्ण जीवन परमात्म्यासाठी आहे, परमार्थासाठी आहे. तुला जर माझ्याबरोबर विवाह करायचा असेल तर तू कर, पण माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मला परमार्थाशिवाय दुसरं काहीही करायचं नाही. आणि त्या महान अधिकारी पत्नीनं सुद्धा सांगितलं की मला आपल्याकडून परमार्थाशिवाय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. पुढे मणिकर्णिका आई श्री महाराजांच्या प्रिय शिष्य झाल्या आणि श्री महाराजांनी त्यांना आत्मज्ञान प्राप्ती करून दिली. इकडे घरातल्या समस्या दररोज वाढतच होत्या आणि एक दिवस तर सावत्राईंनी महाराजांवर विषाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या सगळ्या घरच्या कटकटींना कंटाळून श्री महाराजांनी आपल्या पाटीलकीवर पाणी सोडलं आणि गृहत्याग केला. पुढे ते अमरावतीला आले. अमरावतीमध्ये जमुनाबाईंच्या घरी त्यांचं वास्तव्य होतं आणि तिथे वास्तव्याला असताना श्री महाराज कधी ज्ञानेश्वरीवर निरूपण करायचे, कधी श्रीमद भागवत कथा सांगायचे, कधी संकीर्तन करायचे, कधी अमृतानुभव सांगायचे. लोकांच्या कानी आलं की कुणीतरी आंधळा माणूस अमरावतीमध्ये आलाय, तो भगवद्गीतेवर, ज्ञानेश्वरीवर निरूपण करतो, भागवत कथा सांगतो, अमृतानुभव सांगतो. त्यांना वाटलं आपल्याला जाऊन भेटलं पाहिजे. म्हणून जे काही जिज्ञासू विद्वान लोक होते ते श्री महाराजांना भेटायला आले. त्या लोकांनी श्री महाराजांजवळ बसून आपलं जिज्ञासा समाधान केल्यानंतर ते केवळ निशब्द होऊन गेले. त्यांनी कुठलाही जटिल प्रश्न विचारावा आणि श्री महाराजांकडे त्याचं उत्तर तयार असावं. श्री महाराजांच्या अलौकिक अद्भुत प्रतिभेने लोक भारावून जायला लागले. श्री महाराजांची लोकप्रियता वाढायला लागली. त्यांच्याकडे गर्दी व्हायला लागली. दूरदूरच्या गावातून लोक त्यांच्या दर्शनासाठी यायला लागले. काही श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन
त्यांचे कृपापात्र शिष्य सुद्धा बनले. अजूनपर्यंत श्री महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींचा अनुग्रह झालेला नव्हता, पण वयाच्या अगदी 15-16व्या वर्षीपासूनच त्यांनी माऊलींना आपलं गुरु मानलेलं होतं. रात्रंदिवस ते ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाच्या जपामध्ये मग्न असायचे. ज्ञानेश्वर भक्ती हा कृष्ण भक्तीचा आधार आहे अशी त्यांच्या मनाची ठाम धारणा होती. पण आता मात्र श्री महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी अत्यंतिक कासावीस झाले, व्याकुळ झाले आणि म्हणून त्याच व्याकुळ अवस्थेमध्ये ते आळंदीला येऊन पोहोचले. आळंदीला संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीसमोर सलग 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून अत्यंत आर्ततेने श्री महाराजांनी आळंदी वल्लभ स्वामी ज्ञानेश्वराची करुणा भाकली आणि 3ऱ्या दिवशी आपल्या भक्ताच्या विनवणींनी, त्याच्या भक्तीनी, त्याच्या भावांनी प्रसन्न होऊन ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः प्रत्यक्ष आपल्या या लाडक्या कन्येला मांडीवर घेऊन तिला अनुग्रह दिला. त्या क्षणी मी धन्य झालो अशा शब्दात श्री महाराज त्या अलौकिक दिव्य अनुभवाचं वर्णन करतात. कृष्ण भक्ती आणि ज्ञानेश्वर भक्ती हा आधार असलेल्या आपल्या धारणांना स्वतंत्र स्वरूप देऊन श्री महाराजांनी मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना केली. त्यांनी पंचलतिका हे नाव धारण करून गोपी भावातून, मधुरा भावातून श्रीकृष्णाची आराधना करायला सुरुवात केली. त्यांनी मनोमन श्रीकृष्णाला आपला पती म्हणून वरलं होतं. ते सांगतात, माझा कृष्णाबरोबर विवाह झालेला आहे आणि माझ्या वडिलांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी माझं कन्यादान केलेलं. ते म्हणतात, श्रीमान ज्ञानेश्वराचार्य उमा माता शिवपिता पतिं कृष्णो राधिकाद्या भगिन्यो गोपिका मम. श्रीमान सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज हे माझे गुरु आहेत. भगवान शंकर हे माझे पिता, उमा माझी माता आहे. कृष्ण माझा पती असून राधिकेसह सगळ्या गोपिका या माझ्या भगिनी आहेत. काव्यशास्त्रामध्ये, साहित्यशास्त्रामध्ये आणि अध्यात्मशास्त्रामध्ये 9 रस सांगितले गेले. शांत, करुण, रौद्र, बिभत्स, अद्भुत, वीर इत्यादी इत्यादी. परंतु श्री महाराजांनी मात्र या 9 रसांच्या वर एक 10वा रस माधुर्य रस सांगितला आणि हा माधुर्य रस सगळ्या रसांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं प्रतिपादन केलं. आणि भक्ती ही या सगळ्या रसांची जननी आहे असं सांगितलं. ह्या भक्ती सुखाची नवाई सकळ रसांची आई. या 10ही रसांची अनुभूती आपल्याला एका भक्तीमध्ये घेता येते. उत्तरेकडच्या किंवा अन्य संतांचा मधुरा भक्तिभाव आणि श्री ज्ञानेश्वरांची माधुर्य भक्ती, श्री गुलाबराव महाराजांची माधुर्य भक्ती यामध्ये अंतर आहे. श्री महाराजांनी सांगितलं की मधुरा भक्तीचा अधिकारी केवळ तोच आहे ज्यांनी स्वतः ज्ञान संपादन केलेलं आहे. कोणीही यावं आणि मधुरा भक्ती करावी याला शास्त्राची मान्यता नाही. त्यामुळे माधुर्य भावानी भगवंताची आराधना करण्यासाठी तोच पात्र आहे ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. इथे ज्ञानाचा अर्थ लौकिक ज्ञान असा नाहीये, तर तो आत्मज्ञान असा आहे. मीराबाई, चैतन्य गौरांग प्रभू या सगळ्या संतांनी लौकिक ज्ञान प्राप्त केलेलं नव्हतं, पण त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झालेली होती आणि म्हणून त्यांची माधुर्य भक्ती सफल झाली. श्री महाराजांनी सुद्धा पंचलतिकेच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णाची अत्यंत उत्कट मधुरा भक्ती केली. पंचलतिकेचा स्त्रीवेश धारण करून भाव मधुर स्त्रीगीत गाणारे, कृष्णाच्या विरहामध्ये व्याकुळ होऊन रडणारे महाराज आणि शास्त्रांवर, वेदांवर, पुराणांवर अधिकारवाणीने भाष्य करणारे महाराज हे दोन्ही एकच आहेत यावर विश्वास बसणं कठीण व्हावं इतक्या त्यांच्या त्या दोन्ही भूमिका भारावून टाकणारे. एकदा संत श्री परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांना एकानं प्रश्न विचारला, व्हॉट इज गुलाबराव महाराज. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, गुलाबराव महाराज इज भगवान शंकराचार्य अँड मीराबाई रोल्ड इन वन. एकीकडे श्री महाराजांमध्ये भगवान शंकराचार्यांसारखं तीक्ष्ण ज्ञान आहे आणि दुसरीकडे ते मीरेसारखी उत्कट प्रेमी आहेत. श्री महाराजांनी रचलेल्या भावमधुर गवळणी, विरहिणी, स्त्रीगीत, पद ही सगळी बघितली म्हणजे आपल्याला मीरेचा उत्कट व्याकुळ भाव आठवल्याशिवाय राहत नाही. अत्यंत आपल्या हृदयाचा ठाव घेणारी अशी या सगळ्या महाराजांच्या रचना आहेत. एकदा आपल्या रागवलेल्या कृष्णाला मनवताना, त्याची मनधरणी करताना अत्यंत गोड पदामध्ये महाराज फार सुंदर म्हणतात, काय झाले सखे सावळे कान्हाई, कागे कृष्णाबाई रुसलीस, रडतेसी माये कावो मुळू मुळू, कोण तुझा छंद पुरवू मी.
आणि मग तिचं आपल्या हृदयामध्ये स्थान काय आहे हे सांगताना महाराज म्हणतात, अगे सुकुमारे तू माझे जीवन, प्राण ओवाळीन तुझं हुनी, हृदय कोमळ काढून या ओजा, तुझी प्राण पूजा करू वाटे, ज्ञानेश्वर स्वामी पावोत या क्षणी, माझा चक्रपाणी मुखी राहू. पुढे तर ही पंचलतिका पत्नीच्या हक्कानी कृष्णाबरोबर भांडायलाही मागे पुढे पाहत नाही. ती म्हणते, ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण, येता वृंदावनी मज नये, धडशा कामिनी बहु नारायणा, तुम्ही वृंदावनी स्वये नेता, माझी काय तुम्हा वरी नाही सत्ता, ऐसे नंदसुता स्वये सांगा, पितयाने माझे केले कन्यादान, माझ्या पित्याने माझं तुम्हाला कन्यादान केलेलं आहे, पितयाने माझ्या केले कन्यादान, फळ त्याचे जाण ऐसे कैसे, धर्मी अर्थी कामी न सोडी न वाणी, बिदी चक्रपाणी वेद साक्षी, नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा. आता ही पंचलतिका अतिशय प्रेमळ धमकी देते बघा. काय म्हणते कृष्णाला, नावडे मी तुम्हा तरी स्पष्ट सांगा, परतोनी श्रीरंगा जाते आता, तुम्हाला मी आवडत नसेल ना तर तसं मला स्पष्ट सांगा, मी निघून जाईन. कुठे निघून जाईन तर ती म्हणते, आळंदी जाऊन सुखाने राहीन, चरण सेवीन श्री गुरुचे, गुरुकृपे तुम्हा येथेही आणीन, ज्ञानेश्वर पूर्ण सत्तावंत. भगवंतावरही सत्ता असलेल्या आपल्या सद्गुरूंकार वर्णन करताना ती म्हणते, तुम्ही मला न्यायला येत नाही ना, मी माझ्या सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घेईल आणि त्यांच्या सत्तेच्या जोरावर तुम्हाला माझ्याकडे येण्यासाठी भाग पडेल. सद्गुरुनाथ श्री ज्ञानेश्वर माऊलींवर महाराजांचं अत्यंतिक प्रेम होतं. आपल्या सद्गुरूंवर त्यांची सर्वोत्कट श्रद्धा होती. एकदा माऊलींच्या भेटीच्या विरहाने व्याकुळ होऊन श्री महाराजांनी चंदन पाखराला उद्देशून जे काव्य केलं ते ऐकल्यानंतर आपला कंठ दाटून आल्याशिवाय आणि डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत, इतकं प्रचंड सामर्थ्य श्री महाराजांच्या काव्यामध्ये. त्या चंदन पाखरार्थ विनवणी करताना ते म्हणतात, ऐक तू एवढे चंदन पाखरा, निरोप माहेरा नेई माझा. अरे चंदन पाखरा, माझा एवढा निरोप माझ्या माहेरी पोचवून दे रे. माझं माहेर कुठे आहे? पुण्याहुनी आहे गाव 6 कोस, पुसत वाटेस जाय तेथे, लक्षी जे दुरुनी सोन्याचा पिंपळ, बैसे अळूमाळ तयामुळे, माझी ये मातेस सांगावे एकांती, माझी ही विनंती प्रेम भरे. आणि माझ्या आईला माझा कुठला निरोप सांग म्हणून ते सांगतात. ते म्हणतात, माझ्या आईला एकांतामध्ये सांग, तुझी ये कन्ये ते सासूरवास मोठा, येऊ द्यावी पोटा कृपा काही, तुझे पक्षीराजा वंदिते मी पाय, ज्ञानेश्वर माय भेटवावं. अगदी आर्त व्याकुळ होऊन ती पक्षीराजाला विनवणी करते की मला माझ्या ज्ञानेश्वर मायेला भेटवा. अत्यंत प्रगाढ असं श्री महाराजांचं माऊलींवरचं प्रेम आहे. आणि श्री माऊलींची सुद्धा आपल्या या लाडक्या कन्येवर तेवढीच अत्यंतिक प्रीती आहे. आणि त्यांच्याच कृपेमुळे नंतर ही पंचलतिका कृष्णाबरोबर इतकी एकरूप होऊन जाते की तिचं स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही. आणि या असाधारण अनुभवाचं वर्णन करताना ती म्हणते, चहुदिशी आजी देखिले सावळे, झाले घन निळे नवल आहे, सगळीकडे 4 दिशांनी मला फक्त कृष्णच दिसतोय. चहुदिशी आजी देखिले सावळे, केले घन निळे नवल आहे, गगना चढला तोची अंगरंग, जाहले अभंग हृदय आहे, सगुण निर्गुण हारपली वाणी, खेळे चक्रपाणी मागे पुढे, ज्ञानेश्वर कन्या भुलली आपणा, कृष्ण देह मना ठाव झाला. अशा प्रकारे आपल्या उत्कट भावामुळे कृष्ण रूपच झालेल्या या ज्ञानेश्वर कन्येनं, या पंचलतिकेनं मधुराद्वैत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. लोकांच्या धारणा स्पष्ट करण्याचं काम केलं आणि आपलं अवतार कार्य पूर्ण करून वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी श्री महाराजांनी देह ठेवला. 34 वर्षांच्या अल्पायुष्यामध्ये भारतीय संस्कृतीचं आणि तत्वज्ञानाच्या पुनरुत्थानाचं जे महान कार्य श्री महाराजांनी केलं ते सगळ्या तर्कांच्या पलीकडे जाऊन त्यांचं अलौकिकत्व सिद्ध करणार आहे. त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी, वराडी आणि ब्रज अशा 5 भाषांमध्ये जवळजवळ 134 ग्रंथांची रचना केली. त्यांच्या सगळ्या ग्रंथांमधून त्यांचा द्रष्टेपणा व्यक्त होतो आणि म्हणून त्यांची ग्रंथसंपदा बघितल्यानंतर मोठमोठे साहित्यिक विचारवंत थक्क होऊन जातात. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी श्री महाराजांची ग्रंथसंपदा बघून उद्गार काढले, ये तो गागर में सागर है. शिक्षण, आयुर्वेद, संगीत, इतिहास, विज्ञान,
काव्य मानसशास्त्र, साहित्यशास्त्र, भक्तिशास्त्र, योगशास्त्र, नीतिशास्त्र अशा सगळ्या शास्त्रांमध्ये श्री महाराजांनी आपली मोलाची भर घातली. या सगळ्या शास्त्रांना श्री महाराजांच्या सिद्ध हस्तेचा स्पर्श झाला आणि त्यांच्यामधलं न्यून नाहीस झालं, त्यांना पूर्णत्व प्राप्त झालं. आज केवळ आपल्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला मार्गदर्शन करू शकेल असा जर कुठला एक सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ विचार असेल तर तो म्हणजे श्री महाराजांचा समन्वय विचार. श्री महाराजांची समन्वय दृष्टी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. त्यांच्या साधुबोध, संप्रदाय कुसुममधू, भगवत भक्ती सौरभ, शास्त्र समन्वय इत्यादी अनेक ग्रंथांमधून त्यांचा हा समन्वय विचार व्यक्त झालेला आहे. श्री महाराजांनी कशाचा समन्वय करावा? सगळ्या दर्शनशास्त्रांचा, वेद आणि पुराणांचा, अद्वैत आणि सगुणोपासनेचा, सर्व पंथ संप्रदायांचा इतकंच नाही तर वैदिक आणि अवैदिक धर्मांचा सुद्धा विलक्षण पद्धतीने समन्वय करून त्यांनी या जगात शांती प्रस्थापित करणारा महान विचार दिला. न्याय वैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही आपली दर्शनशास्त्र परस्परांची विरोधक नसून आत्मज्ञान प्राप्तीसाठी वाटचाल करताना ती एकेका पायरीप्रमाणे उपयुक्त ठरतात हे श्री महाराजांनी अत्यंत तर्कशुद्ध रीतीने पटवून दिलं. त्यांनी वेदांचा आणि पुराणांचाही समन्वय केला. त्यांनी सांगितलं की वेदांचा विचार आणि पुराणांचा विचार यामध्ये अजिबात अंतर नाही, तर वेदांचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठीच पुराणांचा आविर्भाव झालेला आहे. त्यांनी सगळ्या वैदिक संप्रदायांचा समन्वय केला. कुठल्या संप्रदायाकडून कुठली भावना स्वीकारावी हे संप्रदाय कुसुममधू या आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं आणि ज्याचं जे चांगलं ते ग्रहण करावं असा उदार दृष्टिकोन दिला. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जात वैदिक आणि अवैदिक धर्माच्या समन्वयाचा जो विलक्षण विचार श्री महाराजांनी दिला तो संपूर्ण जगाचा दिशादर्शक आहे. जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉक्टर विजय भटकर याविषयी उद्गार काढतात की श्री महाराजांचा हा विचार ज्यावेळी जागतिक भाषांमध्ये भाषांतरित होऊन जगासमोर येईल त्यावेळी संपूर्ण जगातल्या विचारवंतांच्या त्यावर अक्षरशः उड्या पडतील. असं कुठलं सामर्थ्य आहे महाराजांच्या धर्मविचारामध्ये? तर धर्माची व्याख्या करताना महाराज म्हणतात सत्व वृद्धिर्भवेत येन अन्य गुणद्वय घातिनी सही धर्मो न चान्यः स्यादिति स्वमत निर्णय. अर्थात ज्यामुळे अंतःकरणातील तमोगुण आणि रजोगुण कमी होऊन सत्वगुणाची वृद्धी होते तो खरा धर्म. श्री महाराजांची ही धर्माची व्याख्या जगातल्या कुठल्याही धर्माच्या धर्मगुरूला अमान्य करता येणार नाही. सगळ्या धर्माच्या मुळांशी आर्य धर्म आहे आणि आर्य धर्माच्या एकेका अंशावर इतर धर्म प्रस्थापित झाले आहेत हे सांगताना महाराजांनी अनेक प्रमाण दिली. परंतु आर्य धर्म श्रेष्ठ आहे हे सांगत असताना आर्य हा शब्द वंशवाचक नसून तो गुणवाचक असल्याचं श्री महाराजांनी सांगितलं. त्यामुळे एखादा मनुष्य जर सत्वगुणी आणि सुसंस्कृत असेल तर तो कुठल्याही धर्माचा असला तरी तो आर्यच आहे आणि त्यांनी त्याच्या धर्माचं निष्ठेने पालन केलं तर त्याला शेवटी परमेश्वर प्राप्तीच होते. इतका उदार आणि व्यापक दृष्टिकोन श्री महाराजांनी दिला. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हाच सर्वधर्म समभाव शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये मांडला. त्यांनी जागतिक व्यासपीठावरून सांगितलं की माझा धर्म श्रेष्ठ आहे, मला माझ्या धर्माचा अभिमान आहे, परंतु माझा धर्म मला इतर धर्मांना कमी लेखण्याची परवानगी देत नाही, कारण सर्व धर्म हे शेवटी एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात. परंतु श्री महाराज सर्व धर्म समान आहेत हे सांगून तेवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी एका लोकशिक्षकाच्या भूमिकेतून हिंदू धर्माची ख्रिश्चन, मुस्लिम आणि बौद्ध धर्माशी तुलना केली. त्यांच्यातली साम्यस्थळं शोधून काढली आणि समन्वयाच्या 9 पायऱ्यांच्या आधारे धर्म समन्वयाची एक सुंदर प्रक्रिया दिली. आपल्या विचाराला त्यांनी तात्विक अधिष्ठान दिलं. हे श्री महाराजांच्या समन्वय विचारांचं वैशिष्ट्य. प्रत्येकाने आपापली उपासना पद्धती निष्ठेनं सांभाळावी, स्वतःचा धर्म सोडू नये पण दुसऱ्या धर्माचा द्वेष करू नये असा परस्पर विद्वेषाचा समूळ निराश करणारा विचार त्यांनी दिला. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे की सर्वधर्म समभावाचा किंवा समन्वय दृष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आपल्याच धर्माप्रती असलेल्या प्रेम आणि अभिमानाचा त्याग करणं असा जो अर्थ आज बहुतांश हिंदूंच्या द्वारेच काढला जातो तो अत्यंत चुकीचा आहे. आणि ते समजावून घ्यायचं असेल तर त्यासाठी श्री महाराजांच्या समन्वय विचाराचं मुळातून चिंतन करणं आवश्यक आहे. आज संपूर्ण जगामध्ये अशांततेचं वातावरण आहे. वर्तमान परिस्थितीचं चिंतन करताना दलाई लामा म्हणतात आज इमारतींची उंची वाढत चालली आहे पण माणुसकीची उंची मात्र कमी होते.
जगभरामध्ये शांततेच्या गप्पा चालल्या आहेत, मात्र घराघरामध्ये स्फोटाचं वातावरण आहे. आम्ही बाहेर जिंकत आहोत, पण आतून मात्र पराभूत होत आहोत. आणि या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जगाला शांततेची आस आहे. आणि संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर जगातल्या सगळ्या देशांना कधी ना कधी एका समान धर्माच्या सूत्रावर एकत्र यावं लागेल. याबाबत आज जागतिक विचारवंतांचं एकमत होतंय. श्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज म्हणतात, अशा प्रकारे जगातले सगळे देश जेव्हा एका समान धर्मावर एकत्र येण्यासाठी आधार शोधतील तेव्हा त्यांना हिंदू धर्माकडेच यावं लागेल. आणि हिंदू धर्माला संत श्री गुलाबराव महाराजांच्या समन्वय विचारांचाच आश्रय घ्यावा लागेल. आणि असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी श्री महाराजांच्या अवताराचं जे प्रयोजन होतं, भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचं पुनरुत्थान करणं, ते खऱ्या अर्थाने सफल होईल. आणि त्या दिवशी ही ज्ञानेश कन्या जगद्गुरु पदावर आरूढ होईल यात तिळमात्र शंका नाही. हे अक्षर वाङ्मय जगेल जिंकुनी काळा, होईल जगद्गुरु ज्ञानेशांची बाळा. आज आपल्या देशासमोर असलेल्या आव्हानांपैकी एक फार मोठं आव्हान जर कुठलं असेल, किंबहुना जगामध्ये एक फार मोठं आव्हान जर कुठलं असेल, तर ते म्हणजे चारित्र्य संपन्न आणि संस्कारक्षम पिढीचं निर्माण करणं. पण बालपणापासूनच जर मुलांना संस्कारपाथेय मिळालं तर त्यांच्यामधून कर्तृत्ववान व्यक्तित्व आपोआप आकाराला येतं. आणि अशा व्यक्तित्वांमुळेच देशाचा भविष्यकाळ घडवला जाईल. या उद्देशाने श्री महाराजांनी मुलांसाठी बाराखडीची रचना केली. एक आई ज्याप्रमाणे आपल्या बाळाचं बोट धरून त्याला एक एक पाऊल चालायला शिकवते, त्याप्रमाणे श्री महाराजांनी अ पासून ह्य पर्यंत बाराखडीतल्या एक एक अक्षरापासून जीवनमूल्याचा एक एक पाठ सांगितला. बालवय हे अत्यंत संवेदनशील आणि संस्कारक्षम वय असतं. म्हणून श्री महाराज व्यवहारापासून ईश्वर भक्तीपर्यंत समग्र शिकवण बाराखडीच्या 32 वाक्यांमधून देतात. आपला व्यवहार कसा असावा हे सांगताना ते म्हणतात, अ आ अर्जवाला न सोडीजे, ज जा जाता येता ओळख कीजे, ब बा बोल गोड असू दीजे. चांगुलपणा सदाचार शिकवताना ते म्हणतात, ड डा डाव कोणासी न करीजे, च चा चोरी चपाटी सोडून दीजे, ख खा खोटे भाषण न करीजे, ल ला लहानपणा न सोडीजे, यातून नम्रता सांगितली. म मा माय बाप की सेवा कीजे, यातून धर्म सांगितला. न ना नारायण की सेवा कीजे, यातून परोपकार. तर भय भ भा भेदभाव टाकून दीजे, यातून समतेची शिकवण दिली. अशा प्रकारे एक आदर्श आणि उत्तम जीवन कसं घडवावं ह्याची गुरुकिल्लीच त्या छोट्याशा बाराखडीमधून श्री महाराजांनी आपल्याला दिली. एक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये असंख्य भूमिका निभावत असते आणि ती निभावत असलेल्या सगळ्या भूमिकांपैकी तिची सर्वोत्कृष्ट भूमिका, सर्वश्रेष्ठ भूमिका जर कुठली असेल तर ती म्हणजे आईची भूमिका. ती भूमिका निभावताना तिची तारेवरची कसरत होते. सद्गुणी आणि सच्शील मुलं घडवणं हे कुठल्याही आईचं स्वप्न असतं आणि ती घडवण्यामध्येच प्रत्येक स्त्रीचं खरं सामर्थ्य दडलेलं असतं. जर प्रत्येक आईनं आपल्या मुलांना ही बाराखडी शिकवली, श्री महाराजांच्या बाराखडीचा उपदेश केला, तर समाजामध्ये नैतिक परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही. श्री महाराजांचा आकाराने सगळ्यात छोटा पण वेदांचं गुह्य आणि शास्त्रांचं सार सांगणारा ग्रंथ म्हणजे त्यांचा चित्तोपदेश. माणसाच्या सगळ्या दुःखांचं, बंधनांचं मूळ हे त्याचं मन आहे. म्हणून माऊली म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. अशा या सर्व सिद्धींचं कारण असलेल्या मनाला संस्कारित करणारा, त्याला आदर्श जीवन कसं घडवावं हे सांगणारा ग्रंथ म्हणजे श्री महाराजांचा चित्तोपदेश. अत्यंत साधी आणि सोपी भाषा हे चित्तोपदेशाचं वैशिष्ट्य. मनाला सख्या सज्जना म्हणून महाराज त्याची समजूत काढतात. नको दोष पाहू कदा या जनाचे, सख्या दोष पाहूनी सांडी मनाचे, मना सज्जना शुद्ध कर्मे करावी. आध्यात्मिक आणि भक्तिमार्गी जीवन असणाऱ्यांसाठी तर चित्तोपदेश आदर्श आहेच, पण ज्यांना आपलं ऐहिक आणि व्यावहारिक जीवन सुखी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा चित्तोपदेश अत्यंत हितकारक आहे, अत्यंत मदत करणारा आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये मानवाला बांधून, मानवी जीवन बांधून नियती माणसाची फसवणूक करत असते. आपले आप्तस्वकीय माणसाच्या डोळ्यासमोर नित्य मरत असतात, पण असं असतानाही आपण मात्र जणू कधी मरणारच नाही आहोत अशा आविर्भावामध्ये माणूस वागत असतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. आपला कुठला श्वास शेवटचा ठरेल हे माणसाला माहीत नसतं, पण तो या सत्याकडे दुर्लक्ष करून विषयांच्या मागे धावत सुटतो. आणि म्हणून श्री महाराज मनाला वारंवार सावध करतात, त्याला मरणाचं स्मरण करून देतात.
कारण मृत्यूचं स्मरण असलं म्हणजे जगणं सुधारतं. म्हणून श्री महाराज म्हणतात, पती माय मामा सखे गोत्रबंधू, तुझ्या देखता आटले शक्ती सिंधू, अजूनी कसा झोप घेसी गबाळा, उठे आठवी अंतरी नंद बाळा. मना मानुषी ही तनु दो दिसाची, किंवा मना देह हा प्रत्यक्ष निर्जीव माती. अरे मना, हा देह एक दिवस निघून जाणार आहे, तेव्हा आता तरी सावध हो आणि परमेश्वराला शरण जा. मनाला एकदा का आत्मसुखाची गोडी लागली की त्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा उत्पन्न होत नाही. आणि म्हणून आत्मसुखाची गोडी लागावी याकरता श्री महाराज मनाला नित्य संतांची आणि सद्गुरूची सेवा करायला आणि भगवत चिंतनामध्ये मग्न राहायला सांगतात. मना सज्जना संत सेवा करावी, मना पाऊले सद्गुरूची धरावी, मना संत संगेची कालक्रमावा, मना सज्जना माधवी वस्ती कीजे. श्री महाराजांच्या या चित्तोपदेशाचं वाचन, चिंतन, मनन केलं आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला. श्री महाराजांचं संपूर्ण साहित्य, त्यांचं चरित्र आपल्याला जमेल तेवढं, जमेल तसं समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या ज्ञानसूर्याच्या सहस्रावधी किरणांनी आपलं जीवन उजळून निघेल या तिळमात्र शंका नाही. अशा या अलौकिक अद्भुत ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराजांचे परमप्रिय शिष्य पूज्य बाबाजी महाराज पंडितांनी श्री महाराजांच्या चरणी कृपेची याचना करताना जे मागणं मागितलं, त्याच मागण्यांनी आपण आजच्या या सेवेला विराम देऊया आणि उद्या ठीक 8 वाजता पुन्हा भेटूया. श्री बाबाजी महाराज अत्यंत आर्ततेने महाराजांना जे मागणं मागतात तेच आपणही सगळे श्री महाराजांच्या चरणी मागूया. माय बाप दोन्ही तूची मज मोक्षदानी, सकळांची आशा सांडी येली ऋषिकेशा, पडले पदरी आता नको करू दुरी, ज्ञानेश नंदिनी झाकी निज पल्लवांनी. धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की जय.